नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डांगराची भाजी, एक खास मसाला बनवून ही डांगराची भाजी बनवणार आहोत। तर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक डांगर घेतलेला आहे आणि छान ते कट करून घेतलेला आहे। इथे घेतलेला आहे एक खास मसाला बनवण्यासाठी जिन्नस। तर जिरे घेतलेले आहे, सोप घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत, त्याचबरोबर मोहरी सुद्धा घेतलेली आहे। तर याचा आपल्याला मिक्सरला बारीक असं पावडर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी 3 मिरच्या, आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या। तर याचं सुद्धा आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर आलं लसूण हिरवी मिरचीचं सुद्धा वाटण बनवून झालेलं आहे। त्याचबरोबर जिरे मोहरी धने आणि मोहरीचं सुद्धा हे मिश्रण बारीक दळून झालेलं आहे। तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेली आहे मी कढईमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल। तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये घालायचे आपल्याला जिरे, अगदी पाव चम्मच। जिरे छान तडतडलेले आहे। यानंतर आपल्याला घालायचा आहे तो मसाला आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण। तर वाटण सुद्धा आपलं छान फ्राय करून झालेलं आहे। तर या स्टेजवर यामध्ये आपल्याला घालायचं आहे डांगर। डांगर घालून झालेला आहे। तर मिक्स करून घेणार आहोत छानपैकी। त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक टोमॅटो आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये घालूया सुके मसाले। तर सर्वप्रथम मी हळदी पावडर घालत आहे अर्धा चमच। त्यानंतर घालत आहे लाल तिखट। तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कारण की आपण आधी हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे। आणि कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर घालत आहे मी गरम मसाला अर्धा चमच, धने पावडर अर्धा चमच आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर अर्धा चमच मीठ सुद्धा घालून झालेलं आहे। तर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। डांगराच्या भाजीला पाण्याची गरज भासत नाही, तरी सुद्धा आपण मसाले जळू नाहीत म्हणून 2 चमच पाणी घालणार आहोत, अगदी पोहे खायच्या चमच्याने। ते काढलेले आहेत। तर इथं बघू शकता त्याच भांड्यामध्ये अगदी मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी छान शिजू द्यायची आहे। अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते आणि लवकरात लवकर होते। आणि एक वेळेस जर हे मसाला घालून जर ही भाजी तुम्ही बनवली तर हर वेळेस तुम्ही अशाच पद्धतीने ही भाजी बनवा, कारण की अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते। तर आपण झाकण ठेवणार आहोत यावर। झाकण ठेवण्याआधी यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि नंतर झाकण ठेवणार आहोत। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते आणि एक वेळेस ही न आवडणाऱ्याला सुद्धा ही भाजी खूप आवडेल। अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा। तर मंद गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। तर आपली भाजी बघू शकता इथं कशी झालेली आहे, ते मस्तपैकी शिजलेली आहे आणि छानपैकी तेल सुद्धा याला सुटलेलं आहे। तर परत आपण फिरवून देऊन 1 ते 2 मिनिटं छान शिजून घेणार आहोत। तर इथं आपली भाजी शिजलेली आहे। तर गॅस बंद करणार आहोत।
तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि नॉनव्हेजलाही फेल करेल अशा चवीची ही भाजी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद.